हॅलो. मी आता आलो आहे कमला नेहरू पार्कमध्ये. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे कमला नेहरू पार्क. आणि तुम्हाला मी दाखवतो कसा आहे तो पार्क. या पार्कमध्ये ना एक असा विमान ठेवलेला आहे जे 1971 मध्ये पाकिस्तान आणि इंडियाचं जे युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना ह्याचा उपयोग केलेला. ह्याचं नाव आहे ना HF-24 मारुत असं नाव आहे. आणि हे जे विमान आहे ना इंडियन टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. असं या गार्डनमध्ये. या गार्डनची माहिती अशी आहे ना हे खूप जुनं आहे. म्हणजे पुण्यामध्ये आहे ना सर्वात जुनं गार्डन बोललं जातं. हे 1950 साली आहे ना डिक्लेअर केलं की इकडे गार्डन म्हणून होणार आहे असं. आणि 1956 साली आहे ना याचं निर्माण झालं. आणि 1956 साली निर्माण झाल्याच्या नंतर आहे ना ह्या गार्डनमध्ये आहे ना पंडित जवाहरलाल नेहरूंनी आहे ना उद्घाटन केलं. आणि त्यांच्या मिसेसचं नाव ठेवलेलं आहे इथं कमला नेहरू म्हणून. हे असं मस्तपैकी गार्डन आहे ना भरलेलं आहे. आता हा गार्डन एकूण आहे ना 10 एकर जमिनीमध्ये आहे ना पसरलेलं आहे. आणि इथं आहे ना 360 प्रजातीची झाडं आहे. आणि हे उद्यान आहे ना दिवसभरामध्ये ना 10 तास चालू असतं. एक सकाळी 5 ते 10 आणि संध्याकाळी आहे ना तुम्ही 4 ते 9 वाजेपर्यंत आहे ना इथं येऊ शकता. इकडचं वातावरण ऑक्सिजन वगैरे भरपूर आहे. आणि हे एकदम पुण्याच्या मधोमध आहे. त्यामुळे आहे ना इथं वयस्कर लोक वगैरे आहे ना असे भरपूर येतात. हे असं पुण्याच्या जवळ असल्यामुळे आहे ना इथं चारही बाजूने आहे ना उच्चभ्रू वस्ती आहे. आणि सिनियर सिटीजन लोक आहे ना जरा जास्त राहतात इथं. कारण की इथं जी सिनियर सिटीजन राहतात ना त्यांची मुलं आहे ना बहुतेक सगळे अमेरिकेला वगैरे असतात. हा झाडच बघा किती वर्षापूर्वीच असेल. बापरे. त्या उद्यानाला माझ्या मते नाही म्हटलं तरी 65 वर्ष एक झाली असते. असं सर्वांसाठी आहे ना सुखसोयी आहे इथं. लहान मुलांसाठी चिल्ड्रन आहे ना असे 2 मैदान आहे. एक छोटस देऊळ आहे दत्ताचं. असं फाउंटन आहे इथं. झाडं बघाल ना तुम्ही असे इथं म्हणजे तुम्हाला असं ऊन वगैरे आहे ना इथं जाणवणार नाही कधी असं आलं की. आणि प्रत्येक सिनियर सिटीजनला ना बसण्यासाठी जागा वगैरे भरपूर सोयीस्कर आहे. आणि साफसफाई आहे ना एकदम रोज 2 टाइम होते या गार्डनची. महापालिकेने ना खास माणसं ठेवलेली आहे त्याच्यासाठी. हे असं छोटस दत्ताचं देऊळ आहे. इथं ध्यानधारणा सेंटर आहे. असं इथं पानपोळी आहे. हे सिनियर सिटीजनला बसण्यासाठी आहे. आणि हे दुसरं गार्डन इथं आहे असं आहे. इथं गार्डन मध्ये आहे ना साफसफाई करणाऱ्या लोकांसाठी आहे ना इथं रूम दिलेला आहे साईडला. एकदम म्हणजे 8-10 तास जर बाहेरची पब्लिक गेल्याच्या नंतर यांचाच फार्म हाऊस 10 एकरचा. असं बघा हे त्यांचं घर आहे इथून ह्या साईडला. आणि हा जो बंगल्यासारखा दिसतोय ना हे टॉयलेट आहे, शौचालय आहे. आणि हे आहे ना इथं डान्स फ्लोअर आहे साहित्य टाकतं. हे तुम्ही काही कार्यक्रम वगैरे आहे ना करू शकता असं एवढं. आणि हा बघा कसा घनदाट एकदम असा गार्डन आहे. जर तुम्ही एकदा आलात ना गार्डन मध्ये तर आजूबाजूला खाऊ गल्ली आहे, मोठे मोठे हॉटेल्स आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीची तुम्हाला कमी नाही पडणार. सगळ्या सुखसोयी गोष्टी तुम्हाला आहे ना आजूबाजूला मिळतील. इथं आहे ना शनिवार रविवार शुक्रवार बाहेरची लोक येतात. आणि अराउंड 5 दिवस आहे ना हे इथलीच लोक जवळची आजूबाजूचे आहे ना इथं गार्डन मध्ये फेरी मारायला येतात. जे वयस्कर आहे ते सगळं उच्चभ्रू एरिया आहे. प्रभात रोड, दांडेकर रोड आणि काय FC रोड वगैरे इथं सगळं जवळ आहे. असा हा छोटा व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न केलेला. कसा वाटला? शेअर अँड लाईक.